सतीश भोसले अतिशय विकृत माणूस असं अंजली दमानिया यांनी म्हटले। अशा माणसासोबत सुरेश धस बसतात असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। धसांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, अन्यथा सुरेश धसांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला हवी असं दमानिया यांनी म्हटले। माणसाची विकृती किती आहे ते कळतंय आपल्याला। आणि मारहाण म्हणजे रक्तबंबाळ केलं त्या माणसाला, हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्या मुलालाही बेदम मारहाण केली, त्यालाही पायाला फ्रॅक्चर्स झाले। तर हा व्यक्ती, याचे दुसरी बाजू जी आपण बघितली की हा पैसे उधळताना, नोटाची बंडलं फेकताना, हेलिकॉप्टरमधनं काय उतरतो, याच्यावरनं ना याची जी मानसिकता आहे ती आपल्याला दिसते। आणि अशा माणसाला सुरेश धस त्याला बर्थडेला विश करतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, त्यांच्याबरोबर घरी बसलेलं छायाचित्र आहे। तर आता सुरेश धसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी अशी माझी विनंती आहे। याला अटक करून जेलमध्ये ते टाकणार आहेत की नाही सांगा। भोसले हा लोकांच्या चेन खेचतो, लोकांना लुबाडतो, दरोडे घालतो असं आपण सुरुवातीचं ऐकलं होतं। त्यानंतर तो खंडणी मागतो, हफ्ते गोळा करतो, हे जे सगळं होतंय आणि याला जो राजकीय अभय दिला जातो ना, ते हे सगळं बघून युवा पिढीला वाटतं की हेच बरोबर आहे, असंच केल्याने आपल्याकडे पण पैसा येईल। आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं थांबण्यासाठी आता बंद करा हे सगळं। सुरेश धसांनी पण याच्यावर भूमिका घ्यायला हवी आणि नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील व्हायला हवी, कारण अशा लोकांना पाठीशी घालणारे राजकारणी आता महाराष्ट्रात कुठच्याही परिस्थितीत नको।